हाव मी हराव मन होई काबावर मी लपाव तू झुराव होई असं का बरं घडला कधी समजायला काही ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही मटेरियल सर्व डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो ते जे का आपलं प्रो APK अलर्ट मोशन हवा असेल तर आपलं डेली अपडेट प्रमाणे देत असतो मित्रांनो। आपलं टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केला, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपलं अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपलं अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून सर्वप्रथम आपला बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं ग्रुप्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो, एकदम छान असं। तर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे काही पण नाही करायचं मित्रांनो। मग आपल्या फर्स्टला अशा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करायचं। जे का खालची लेअर आहे त्याच खालच्या लेअरवरती क्लिक करून अनसिलेक्ट करून घ्यायचं। अनसिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो वरच्या बाजूला ग्रुपचं ऑप्शन दिसेल, ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ग्रुप बनवून जाईल मित्रांनो। ग्रुप बनवून झाल्यानंतर मग आपला इथे सर्व फोटो वगैरे ॲड करायचा। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे फोटोला क्लिक करायचं। मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे खालच्या आपलं सेट करायचं, जसे अशा प्रकारे मी सेट करता त्या स्टेमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्ट पण जायचं फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग आपलं अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। मग आपलं सेकंड मिडला जायचं, फोटोला ओढून घ्यायचं। मग आपलं अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। मग आपलं सेकंड बिटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा। आणखीन आपला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी पण करून सेट करून घेऊ शकता। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। मग आपलं सेकंड बिटला जायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून सेट करून घेऊ शकता। जसं मी सेट करतो त्या स्टेमध्ये मागे लहान मोठी करून घ्यायचं। करून घेतल्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपल्या अशा प्रकारे डबल बीट येत नाही, जे का डबल बीट येत नाही तिथपर्यंत आपले बाकीचे फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो। मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून आणखीन आपला डबल बीटला जायचं मित्रांनो। डबल बीटला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सेकंड बीटला जायचं, ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन, आता हिला काही पण नाही करायचं मित्रांनो, फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला जे काही लास्टची बीट आहे तिथपर्यंत जायचं। मग आपलं फोटोला ओढून घ्यायचं। मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं। केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एक ग्रुप दिसून येतो, जे का ग्रुप फर्स्टला आपण ग्रुप बनवला त्या ग्रुपवरती प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून समजत वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। समजत वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मग आपलं ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो। अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो, एकदम असं लिरिक्स वगैरे ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो, एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे बीटला यायचं। बीटला आल्यानंतर मग जे का अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून आपलं अशा प्रकारे थोडं पुढे जायचं। मग आपलं ह्या लेफ्ट साईडच्या फोटोवरती क्लिक करायचं। मग फोटोला थोडं ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं आणखीन आपलं अशा प्रकारे प्रेस करायचं, हे फोटोला जे का खालच्या बाजूला ठेवायचं। मग आपल्या अशा प्रकारे फोटोला पुढच्या सेकंड फोटोला जे का लेफ्ट साईडचा फोटो त्या फोटो थोडं ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं आणखीन आपला अशा प्रकारे जे काय ह्या फोटो आहे त्या फोटोला खाली करायचं। मग आपलं अशा प्रकारे या फोटोला लेफ्ट साईडच्या फोटो थोडं ओढून घ्यायचं मित्रांनो। जसं मी ओढून घेत आहे
त्याच टाईममध्ये तुम्ही पण ओढून घ्या मित्रांनो. थोडं ठेवायचं मित्रांनो, एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. ओके, जसं मी ठेवतं त्याच टाईममध्ये तुम्हाला आणखीन एक वेळेस सांगूनच देतो. मग असं प्रकारे याचं मग आपलं थोडं ओढून घ्या मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मी जसं करतो त्याच टाईममध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. थोडंफार ओढून घ्या मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. ओके, मग तुम्ही अशा फोटोला थोडं ओढून घेतल्यानंतर मग आपल्या फोटोमध्ये सर्व फोटोमध्ये इफेक्ट्स ॲड करून घेण्यासाठी मग आपल्याला पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो दिसेल. फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपण जिथं पण आपली डबल बीट आहेत ना, जसं की आपलं आणखीन डबल बीट, जसं की आपलं अशा प्रकारे डबल बीट आहेत ना, तिथं तिच्या जे काय अलीकडले फोटो आहेत ते सर्व फोटोंमध्ये हा इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं. मग आपलं आणखीन इथून पण पुढे जायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. मग आपलं आणखीन आपण अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून एकदम छान असे इफेक्ट लावून दिलेलं आहे मित्रांनो. जसं मी इफेक्ट पेस्ट करत त्याच टाईममध्ये बाकीचे फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके मित्रांनो, इथे डबल बीटचे फोटोपर्यंत आपले अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपल्या इथं म्हणून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड फोटो आता फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून बॅक यायचं. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का लास्टचे 2 फोटो राहिलेले आहेत मित्रांनो, जसं की आपला अशा प्रकारे जे का लास्टचे 2 फोटो आहेत त्या 2 फोटोना हाच एक पेस्ट करायचा. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.